आपला हक्क मांडत असताना दोन समाजात तेढ निर्माण होईल याला माझा पाठिंबा नाही. दोन गट पडतील तर याचा आम्हाला विरोध आहे. त्या भूमिकेला आमचं समर्थन नाही. त्यांच्यावर दबाव आहे का हे भुजबळ यांना विचारा. आजकाल सगळे दाखले देऊन झालेत. साप निघून गेला, आता काठी मारून काही फायदा नाही. भूमिका मांडताना सर्वोच्च टोकाची असू शकत नाही. समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत. गावागावात भांडणं झाली तर त्याला कोण जबाबदार राहणार? सत्तेत असलेल्या माणसानं समस्या सोडवायच्या असतात, मांडायच्या नसतात. आता सत्तेतील नेते समस्या मांडतात तर मग सत्तेत का राहता? ओबीसींचे नेते म्हणाले तर आमचे सेनापती खरगे आहेत. माझी भूमिका मी अगोदर मांडली. शरद पवार यांच्या टीकेमुळे नाही. माझी भूमिका मी अगोदर मांडली. शरद पवार यांच्या भेटीमुळे नाही. लवकर उघड पडेल कोण करतंय हे दिसेल. अनेक वक्त्यांनी, साहित्यिक यांनी तो मुद्दा मांडला होता. आजच्या परिस्थितीत जर हे झालं असतं तर हिंदू मुस्लिम लढवण्याचं काम ज्याप्रमाणे सुरू आहे त्यानुसार तशी परिस्थिती निर्माण झाली असती असं मी म्हटलं. देशात जात धर्म विष पेरण्याचं काम सुरू आहे. त्यावेळी जर ती भूमिका घेतली असती, आज दिल्लीत बसून जे विष पेरलं जात आहे आजच्या परिस्थितीनुसार मी वक्तव्य केलं आहे. बुद्धांच्या मार्गावर चाललो तर देश शांतीच्या मार्गाने चाललं असतं. अर्थ चुकीचा नव्हता, त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. पूर्वजांचे पिंडदान करतो तेव्हा कावळे बोलावतो यांचे पूर्वज असावे असा अर्थ काढू आपण. मी ठाम आहे. दानपेटी वक्तव्यावर मंदिरात फक्त देव असतील, पंडित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर या राज्याचे भवितव्य अवलंबून आहे. आजच्या परिस्थितीनुसार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, कायद्यानं, संविधानानं या सगळ्या परिस्थितीमध्ये जो निकाल येणार तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूनं लागेल असं मला वाटतं. नवनवीन पंडित आता सत्तेमध्ये आहेत. ते भविष्य वर्तवतात. पंडितांचा आणि ज्योतिषांचा भरणा जास्त झाला आहे. मुहूर्त काढत जा आणि टाळत जा अशी परिस्थिती आहे. भरत गोगावले आता नवीन पंडित झाले असावे. आशिष जयस्वाल यांच्याकडे मोठं पद आहे. रेती आणि कोळशाचं काम त्यांच्याकडेच आहे. आता कशाला त्यांना दुसरं पद पाहिजे? नाही, यू टर्न कसल्या यू टर्न? बघा, आपला हक्क मांडत असताना दोन समाजामध्ये टोकाची भूमिका घेऊन दरी निर्माण होईल यानं माझं समर्थन नाही. आपल्या ओबीसीच्या हक्काचं मागायचं तेवढ्यापुरती आम्ही ओबीसीच्या हक्काच्यासाठी, ओबीसीच्या न्यायासाठी आम्ही लढणार. परंतु दोन समाजामध्ये दुही निर्माण होईल, दरी निर्माण होईल, दोन तट पडतील अशा प्रकारची टोकाची भूमिका जर मांडत असणार तर आम्हाला त्यांचा विरोध आहे आणि त्या भूमिकेला आम्ही समर्थन देणार नाही. हो, भुजबळ ज्याप्रमाणे वक्तव्य करतात आहे, कुठेतरी भाजपचं प्रेशर आहे का त्यांच्यावर, असं वाटतं का? नाही, आता त्यांनाच माहीत. तुम्ही भुजबळ साहेबांनाच विचारा की तुमच्यावर काय प्रेशर आहे का. मला माहीत नाही. मी त्यांना काय आहे हे मी कसं सांगू शकेल. पण एक नक्की की आजकाल आता सगळं हे चाललेलं आहे. दाखले देऊन झाले मोठ्या प्रमाणात. म्हणजे साप निघून गेला आणि लाठी काठी थोपटत बसायचा हा नवीन प्रकार सुरू झालाय. आणि विषय कसा आहे की कोणीही मानताना, ते मग आमचे भुजबळ साहेब असू देत की आमचे ते जरांगे पाटील असू देत, तुमची भूमिका मांडताना ती एकदम सर्वोच्च हिमनगाच्या टोकासारखी कशी मांडणार? दोन समाजात उद्या जर गावागावात भांडणं झाली आणि गावागावामध्ये जर हे वाद पेटला तर त्याला मात्र मग कोण जबाबदार, कोण सांभाळणार? महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र आहे. इथे कधीही अशा प्रकारची दरी निर्माण झाली नाही. आणि आपण सत्तेत आहोत. सत्तेत असलेल्या माणसांनी समस्या सोडवायच्या असतात, समस्या मांडायच्या नसतात. पण अलीकडे सत्तेतली माणसं जास्त समस्या मांडतात. मग सत्तेत कशाला राहत आहे? सत्तेच्या बाजूला व्हा. ज्यावेळेस तुम्ही गेले तेव्हा पक्षाची भूमिका तुम्हाला माहित होती का? कारण त्यावेळेस तुम्ही त्यांना म्हटलं सेनापती आहे, आमचे नेते आहे, ओबीसी बद्दल ते बोलते, असं तुम्ही त्यांचे गुणगान केले. आता मी सेनापती वगैरे त्यांना म्हणत नाही. सेनापती वगैरे कसले सेनापती? मी कशाला सेनापती? ओबीसीचे नेते म्हणून म्हणालो. सेनापती काय म्हणजे कोण सेनापती? सेनापती आमचे माननीय खरगे साहेब, माननीय राहुल गांधी साहेब हे आमचे सेनापती. ते आमचे सेनापती कसे होऊ शकतील? माझ्या पक्षाची भूमिका आहे. मला वाटलं की ठीक आहे, ओबीसी मेळावा घेऊन ओबीसी समाजाला मार्गदर्शन करणं, प्रबोधन करणं, ओबीसी समाजाच्या हक्काच्या साठी लढणं. पण ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी टोकाचं केलंय त्याला माझं समर्थन राहणार नाही. तुमच्यावर असा आरोप होते की शरद पवारांच्या भेटीनंतरच तुमचं वक्तव्य बदललं? नाही, मी त्याच्या अगोदरही माझी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीचा विषय नाही. आणि मला पवार साहेब काही
महाराष्ट्राचे नेते आहेत, माझ्या पक्षाचे नेते थोडी आहेत की त्यांच्या भूमिका. मला माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की मी ओबीसी कार्यकर्ता आहे, मी ओबीसीचा मंच शेअर करायसाठी गेलेलो होतो, परंतु त्या पद्धतीनं ज्यांनी जे वक्तव्य केलंय की दोन समाजामध्ये उभी भेट पडेल, हे कोणालाही मान्य होणार नाही आणि त्यामुळे मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. दुसरा विषय घ्या, दुसरा विषय. भाऊ तुमचा जरांगे सोडून घ्या ना आता, जरांगे झालं. भाऊ तुमचं एक व्हायरल होतोय व्हिडिओ. हां, भुजबळांचं एवढं टोकाचे जे वक्तव्य येत आहे, तुम्हाला काय वाटतं हे सगळं प्लॅन करून ठरवून कुठेतरी ओबीसी समाजात पुन्हा कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होता या सगळ्या वक्तव्यात? हे बघा, हे लवकरच या सगळ्या गोष्टी लोकांच्या पुढे उघड्या पडतील. कोण कुठे आहे आणि का ती भूमिका म्हणताय हे लवकर उघडं पडेल असं मला विश्वास आहे. पण तुमचं एक वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यावरून विरोधक सुद्धा आता टीका करायला लागलेले आहे. तुम्ही म्हटलंय की बाबासाहेबांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशात कदाचित 2 तुकडे झाले असते. नाही, ते भाषणामध्ये मी जो मुद्दा मांडला त्या अनेक वक्त्यांनी त्यावेळेसही मुद्दा मांडला होता. जर बाबासाहेबांनी अनेक साहित्यांनी मांडलं होतं की बाबासाहेब आजच्या परिस्थितीमध्ये, त्यावेळच्या परिस्थितीमध्ये नाही, आजच्या परिस्थितीमध्ये जर झाला असता तर उभे भेट पडले असते. कारण विष पेरणारे माणसं, धर्माधर्मातली माणसं विष पेरणारे या देशामध्ये राज्यकर्ते झाले आहेत. दिल्लीमध्ये काय चाललंय, हिंदू मुस्लिम लढवण्याचं काम झालंय. मग आज काय परिस्थिती झाली असती देशाची? या आजच्या परिस्थितीनुसार मी वक्तव्य केलेलं आहे. त्यावेळेच्या परिस्थिती जर बाबासाहेबांनी निर्णय घेतला असता तर आज ही परिस्थिती या राज्यकर्त्यांच्यामुळे आली असती, हा त्याचा अर्थ होता. तर हे हिंदी में बताइए. पण सर, तुम्ही हा मुद्दा आता का म्हणून निघालाय, काय कारवाई? कारण देशामध्ये जात धर्मामध्ये विष पेरण्याचं काम सुरू आहे. बाबासाहेब, तो कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी नव्हता, तर तथागतांच्या बौद्ध मूर्तींच्या वितरणाचा कार्यक्रम होता. जर बौद्धांच्या मार्गावर चाललो तर आपला देश किंवा जग शांतीच्या पथावर चालेल. बाबासाहेबांनी संविधान बाबासाहेबांनी धर्मांतर करत असताना ती भूमिका स्पष्टपणे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. जर बाबासाहेबांनी ज्यावेळेस जर अनेकांनी त्यांना आग्रह केला होता, ती भूमिका जर त्यावेळेस घेतली असती बाबासाहेबांनी, तर आज जे विष पेरलं जात आहे, आजचे राज्यकर्ते जे विष पेरतायत दिल्लीत बसून आणि 2 धर्मामध्ये आग लावण्याचं काम करतायत, तर हा देशाचे 2 तुकडे झाले असते, असं त्या बोलण्याचा अर्थ होता. अर्थ चुकीचा नव्हता, चुकीचा अर्थ काढू नये. भरत गोगावले यांनी संजय राऊत यांना कावळ्यांची उपमा दिलेली आहे. कोणाला? संजय राऊत यांना. कारण ते नेहमी म्हणतात की मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आहे, सरकार लवकर पडेल, म्हणून त्यांना कावळ्याची उपमा दिली आहे. कसं बघताय त्याकडे? आता आपल्या पूर्वजांच्या मला वाटतं की त्याला काय म्हणतात, पूर्वजांची ज्यावेळेस मानतो आपण, पिंड मानतो, तर ते कावळ्यालाच बोलवतो आपण. तर म्हणजे ह्यांचे पूर्वज कदाचित असावेत, त्याचा अर्थ तसा काढला जाऊ आपण. अचानक आताच ते वक्तव्य करायचं कोणतं? परभणीवाला घालतो. बातमी सांगितलं. अरे मी आता किती वेळा खुलासा करू, तुमचं लक्ष नव्हतं वाटतं. तुम्ही एक असंही वक्तव्य केलं की मंदिरात जर दानपेट्या नसत्या तर हो हो तिथे हो पट्टी सुद्धा राहिले नसते. हो हो बिलकुल 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 बिलकुल. दानपेट्या काढून टाका, त्या मतावर मी ठाम आहे. असं का वाटतं तुम्हाला? असं वाटतंय म्हणून मला वाटतंय. त्यांनी काय होणार? त्यांनी काय होणार? त्यांनी काय होणार म्हणजे दानपेट्या काढल्या मंदिरात फक्त ईश्वरच राहील, पंडित राहणार नाही. राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्हावर आज सुनवाई होणार आहे. कसं बघता? राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्हावर आज सुनवाई होणार आहे. बघू आता निकाल शेवट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर या राज्यातील भवितव्य अवलंबून आहे. आणि मला वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कायद्याने, संविधानाने आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचे जे काही आतापर्यंतचे रुलिंग आहे, या पद्धतीनं त्यांनी जे वारंवार निकाल शेवट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर या राज्यातील भवितव्य अवलंबून आहे. आणि मला वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कायद्याने, संविधानाने आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचे जे काही आतापर्यंतचे रुलिंग आहे, या पद्धतीनं त्यांनी जे वारंवार या संदर्भात त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने जी काही सूचना, भूमिका मांडलेली आहे, त्यावरून हा निकाल मला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांच्या बाजूला लागेल असा आम्हाला विश्वास आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं भाकीत करण्यात आलेलं आहे. भरत गोगावले यांनी केलंय.
की हिवाळी अधिवेशनाच्या आधी चमत्कार होईल आणि मंत्रिमंडळ विस्तार होईल? नाही, नवीन नवीन पंडित आता निर्माण होत आहेत सत्तेमध्ये आणि भविष्य वर्तवत जातात. हे कुठले कुठले नवीन नवीन ज्योतिष्य पंडित आता राहिलं काय, यांचाच भरणा जास्त झालेला आहे, पंडितांचा आणि ज्योतिषांचा. मुहूर्त काढत जा, मुहूर्त टाळत जा, मुहूर्त काढत जा. काय नवीन पंडित झाले असावे आमचे भरत गोगावले. हो, मंत्री पण देता येत नाही म्हणून आता आशिष जयस्वाल यांची बोरवण जे आहे ते सल्लागार म्हणून करण्यासाठी सल्लागार समिती होती. काय मोठं पद आहे त्यांच्याकडे सध्या, रेती आणि कोळशाचं काम त्यांच्याकडेच आहे संपूर्ण. आता कशाला दुसरं पद पाहिजे? परभणीबद्दल एक तुम्ही म्हटले की दुसऱ्यांवर दबाव आहे, तुमच्या पक्षातही असा काही दबाव आहे का? कशाचं? परभणीला ज्या प्रकारचे वक्तव्य आलं, कसलं? मी काय वक्तव्य कुठलं केलं? तुम्ही म्हटलं की 2 तुकडे होईल देशाचे जर अरे हे तर काय पुन्हा पुन्हा तेच असं काय तुम्ही लोक, एकदा तुमच्या कॅमेऱ्यात सगळं आलंय मी काय म्हणालो. आज जर त्यावेळेस बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता आणि आजचे राज्यकर्ते ज्या पद्धतीनं धर्मात विष पेरण्याचं काम करतायत, यावरून ते वक्तव्य आलेलं आहे की आज जर म्हणजे आज बौद्ध धर्माच्या ठिकाणी जर मुस्लिम राहिले असते, या देशामध्ये 2 तुकडे करावे लागले असते आणि आजचे राज्यकर्ते त्या पद्धतीने वागत आहेत, हा त्याचा अर्थ होता. प्रकाश शेगडेंनी म्हटलं की मराठा समाज फक्त 10% त्यांच्यासाठी तुम्ही मागणी करत आहात. ते प्रकाश शेंडगेलाच विचारा, मला विचारून.